आज आपण परफेक्ट अशी 36 साईजच्या ब्लाऊजची कटिंग करणार आहोत। आणि हे जर तुम्ही अंगावर जर माप घेतलेलं असेल आणि तुमचं माप जर 36 आलं असेल तर त्यामध्ये आपल्याला काय ॲड करावं लागतं, कशी कटिंग करावं लागते, किती ॲड करून कटिंग करावे लागते, तर आपण सर्वप्रथम तुम्हाला सांगते, अंगावर माप घेतल्यावर जर छाती तुमची 36 आली त्याप्रमाणे ही कटिंग होणार आहे। तर आपण ही कटिंग सुरुवात करूया। एकदम स्टेप बाय स्टेप परफेक्ट अशी कटिंग आपली होणार आहे। तर आपण सुरुवातीला गळा आणि शोल्डर ठेवणार आहोत 5 इंच। पाहू शकता तुम्ही गळा आणि शोल्डर आपल्याला किती ठेवायचे, 5 इंच ठेवायचे। करेक्ट। आपण गळा आणि शोल्डर 5 इंच ठेवणार आहोत आणि आपल्याला मोंढा ठेवायचा आहे 5 इंच। 36 साईजच्या ब्लाऊजसाठी मोंढा तुम्हाला 5 इंच ठेवायचा आहे आणि तुमचा समोरचा गळा तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता। आपण समोरचा गळा 6 ठेवूया, तुम्ही 5.5 सुद्धा ठेवू शकता। आणि गळा रुंदी आपण परफेक्ट अशी ही 2.25 ठेवणार आहोत। 2.25 आपण गळा रुंदी ठेवणार आहोत। आणि आपलं आता तुम्ही हे म्हणाल 36 चा चौथा करायचा नाही, 36 मध्ये आपल्याला 4 मिळवायचे म्हणजे तुमचं 36 नंबर पूर्ण ब्लाऊज शिवून झाल्यावर 40 येतं। त्याप्रमाणे तशी आपण ही कटिंग करणार आहोत। तर आपल्याला 36 मध्ये 4 मिळवले आपले होतात 40। तर आपला 40 चा चौथा भाग आपण ठेवणार आहोत 10 इंच। ही अंगावर माप घेतात आणि ते 36 आल्यावर त्या प्रमाणाची ही कटिंग आहे। सगळ्यांनी याची माहिती लक्षपूर्वक ऐकायची आहे, कारण आपण अंगावर माप घेतल्यावर 36 आपली पूर्ण बॉडीचं माप 36 आल्यावर त्याची आपण ही कटिंग करत आहोत। तशी आपण ही पेपर ड्रॉ करणार आहे। तर आपण एकूण आपण 36 मध्ये 4 ॲड करावं लागतात, 40 आलं आपलं। 40 चा चौथा आपण 10 ठेवलेला आहे। आणि आता उंची घेणार आहोत आपण 14 इंच करेक्ट ठेवणार आहोत आणि 1 इंच वाढून आपण 15 ठेवणार आहोत। तर ही पाहू शकता आपण हे ड्रॉ करून घ्यायचं आहे 15। एक इंच तुम्हाला मार्जिन ठेवायचे आहे परफेक्ट। 1 इंच 1.5 इंच ठेवू शकता। तर ही आहे 36 साईजच्या ब्लाऊजची कटिंग। अंगावर माप घेतल्यावर आलेल्या मापात आपल्याला 4 इंच ॲड करावं लागतं। परत सांगते, अंगावर माप घेतल्यावर जर तुमचं 36 आलं तर त्यामध्ये 4 ॲड करावं लागतं, तरच तुमचं ब्लाऊज बसतं, नाही तर बसत नाही। तर अशी ही कटिंग आहे। तर आपण 2.25 रुंदी ठेवलेली आहे गळ्याची। गळ्याची रुंदी 2.25 ठेवलेली आहे। आणि तुम्हाला जर गळा खाली पसरट पाहिजे असेल तर 2.5 ही ठेवू शकता। जर 2.5 जर ठेवलं तर आपला गळा असा येणार आहे या साईजनी। तुम्हाला समोर वरच्या साईडनी 2.25 ठेवायचा आहे, खालच्या साईडनी 2.5 ठेवलं तरीही चालेल, म्हणजे तुम्हाला गळा रुंदी जास्त पाहिजे असेल तर। आता आपण 2.5 पासून खाली यायचे आणि मागच्या खड्ड्याचा तुम्हाला आकार द्यायचा आहे परफेक्ट। पाहू शकता आपण आकार दिलेला आहे। आणि समोरच्या खड्ड्यासाठी तुम्हाला 1/2 इंच आकार द्यायचा आहे। हा जो कोना आहे इथून तुम्हाला इथपर्यंत 1/2 द्यायचा आहे, इथून इथपर्यंत 1/4 इंच द्यायचा आहे। हे आहे परफेक्ट माप। आता आपल्याला नेहमीप्रमाणे आपण 2.5 इंच ठेवणार आहोत फिटिंग साइड आणि बटन साइड 3 इंच ठेवणार आहोत। जर तुम्हाला जर आकार येत नसेल तर तुम्ही काय करायचं, ही लाईन आहे ही तुम्हाला सरळ आखून घ्यायची आहे आणि इथं फक्त यापासून तुम्हाला हा आकार द्यायचा आहे 3 वर। तुमचा बरोबर आकार येऊन जाते क्रॉस पट्टीचा।
आता तुम्हाला कटोरी काढायची आहे तर काय करायचं, तुम्ही ही लाईन खाली ओढून घ्यायची. शोल्डरची जी तुमची लाईन आहे ती तुम्ही डायरेक्ट खाली ओढून घ्यायची आणि त्याप्रमाणे तुम्हाला कटोरीचा आकार द्यायचा आहे. आता आपण इथून आपल्याला 2.25 आपलं इथपर्यंत येत आहे आणि इथून आपल्याला हा जो कोना आहे इथून तुम्हाला 1 इंच वर जायचंय गळ्याचा आकार देण्यासाठी. तर आपली ही कटोरी या प्रकारे येणार आहे कटोरी. तर हे 36 साईजच्या ब्लाऊजचे माप आहेत. परफेक्ट असं अंगावरून माप घेतात त्या प्रकारे ही कटिंग आहे. परत एकदा सांगते, आपण क्रॉसपट्टी ठेवलेली आहे 2.5 इंच, या साईडला 3 इंच, गळा ठेवलेला आहे 6 इंच, मोंढा ठेवलेला आहे 5 इंच आणि आपली पूर्ण परफेक्ट छाती आहे 10 इंच. आपण 1 इंच मार्जिन ठेवलेली आहे. अशी आपली ही परफेक्ट 36 साईजची कटिंग आहे. गळा 6 इंच, गळा रुंदी 2.25 गळा रुंदी ठेवलेली आहे आपण आणि 2.25 शोल्डर आणि हा अर्धा इंचाचा खड्डा आहे आणि हा 1.25 इंचाचा आहे. इथे 1 इंच आपण एक्स्ट्रा मार्जिन ठेवलेली आहे आणि ही आपली परफेक्ट अशी फिटिंग आहे. ही परफेक्ट फिटिंग आहे. इथं आपली परफेक्ट फिटिंग आहे अशी. आणि कटोरी आपली 5 ठेवलेली आहे तयार. आपल्याला 9 म्हणजे 6 घ्यायची आहे तयार कटोरी. सहा ठेवायचे आहे. तर आपण याची कटिंग करूया. परफेक्ट अशी ही 36 साईजच्या ब्लाऊजची कटिंग आहे. आपण गळा कट करून घेणार आहोत मागचा पुढचा. आता हा आहे मागचा फ्रंट आणि हा आहे समोरचा फ्रंट. आपण आता कटिंग करून घेऊया. आपण इथं अर्धा इंच आपण कट केलेला आहे कारण आपलं ही जी मार्जिन आहे ही आपली आपण करेक्ट करून घेतलेली आहे. म्हणजे हा जो फ्रंट आहे हा म्हणजे यामध्ये जास्त मार्जिन राहणार नाही. नाही तर मागचा फ्रंट पेक्षा समोरचा फ्रंट एक्स्ट्रा होतो. त्यासाठी आपण हे वाढून घेतलेलं म्हणजे हा कट केलेला आहे आपण यामध्ये कटोरीमध्ये टाकलेला आहे. तर आपली कटोरी आता किती झाली आहे तयार. 5.5 आपण कापलेली आहे कटोरी. 5.5 कटोरी कापलेली आहे. आपल्याला तयार 6 ठेवायचे आहे. आपण अर्धा इंच वाढून घेणार आहोत म्हणजे रेडी. अर्धा इंच म्हणजे 6 इंच ठेवणार आहोत रेडी. आता ती कटोरी सुद्धा आपण कट करायची आहे. वाढून कशी घ्यायची हे पण मी तुम्हाला समजून सांगणार आहे. तर आपण ही आहे आपली करेक्ट अशी फिटिंग. आता तुम्हाला मागचा गळा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवू शकता कारण आपण शोल्डर कमी ठेवलेला आहे. तर आपण इथं 9.5 वर गळा ठेवूया.
आणि आपण गळा रुंदी समोर खाली 3 ठेवूया, म्हणजे गळा तुम्हाला जर पसरट पाहिजे असेल तर तुमच्या आवडीने ठेवू शकता. तर त्यासाठी माप आपल्याला असं आखायचं आहे गळा. तर या प्रकारे त्याची कटिंग येणार आहे. झाला, मागचा फ्रंट सुद्धा तयार झालेला आहे. आता 36 नंबर म्हटलं की तुम्हाला मोंढा किती यायला पाहिजे? 9 इंच तयार पाहिजे 36 साईजला. 8.5 ते 9 इंच तुम्हाला मोंढा ठेवा लागते. तर आपण आपलं मोंढा बरोबर झालेला आहे की नाही आपण, तर आपण ही आपली शोल्डरला शिलाई जाणार आहे. आणि आता आपण मोजून घेऊया. आपला करेक्ट असा आपला 9 इंच तयार होणार आहे. परत एकदा मोजून दाखवते. करेक्ट 9 इंच आपला मोंढा तयार होणार आहे. तुम्हाला काट छाट करायची काहीही गरज नाही. 36 नंबरच्या ब्लाऊजसाठी तुम्हाला 5 इंच मोंढा कापायचा आहे, 9.5 इंच गळा कापायचा आहे, छाती कापायची आहे. करेक्ट तुम्हाला 40 ठेवायचे आहे आणि त्यासमोर शिलाई मार्जिन. अशी ही 36 साईजच्या ब्लाऊजची परफेक्ट, एकदम परफेक्ट अशी ही कटिंग आपण केलेली आहे आज. आता 36 साईजच्या ब्लाऊजसाठी आपल्याला कटोरी कशी वाढून घ्यायची आहे ते आता आपण पाहणार आहोत. परफेक्ट असं 36 साईजला 9 इंच कटोरी तुम्हाला एकूण तुमची 9 इंच वाढून घ्यावी लागती आणि 6 इंच तुम्हाला तयार ठेवावी लागती. तर आपण पाहूया. 4.5 वर आपण टेप ठेवलेला आहे आणि इथं आपलं 9 आलेलं आहे. आणि या साईडला पण आपण खूण करून घेणार आहोत पक्की. आता आपण इथं आपण 1.5 ते तुम्हाला पप जसा तुम्हाला कमी पाहिजे असेल तर 1.5 इंच ठेवा आणि जरा थोडासा मोठा पाहिजे असेल तर 2 इंच ठेवू शकता. तर आपण हे गळा आखून घेऊया आणि आपल्याला या लाईनीमध्येच आपल्याला गळा येऊ द्यायचा आहे. आणि या लाईनीमधून आपल्याला ही जी लाईन आहे त्या आपण खाली 1 इंच आपण खाली येणार आहोत. तर आपण हे आकार फक्त या ठिकाणी आपण शिलाई मार्जिन घ्यायची आहे. शिलाई मार्जिन फक्त वरच्या साईडला, खालच्या साईडला आपण तर ही झाली तुमची 36 साईजच्या ब्लाऊजची परफेक्ट आकार. आता आपण आपला आकार कमी जास्त झालेला आहे तर आपण ही कटोरी ठेवायची आणि त्यानुसार आपला आकार करून घ्यायची. पाहू शकता ही आतमध्ये गेली होती आणि आता ही आपण सरळ कटोरी ठेवून ही कटोरी आपण अशी ठेवलेली आहे आणि सरळ आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे फक्त व्यवस्थित. पाहू शकता हे आपण हे ठेवायचं आणि आकार सरळ करून घ्यायचा आहे. आणि आता आपलं ही कटोरीचा आकार बरोबर आलाय म्हणजे उंचीला बरोबर आली आहे की नाही आता आपण चेक करून घ्यायचंय. कसं चेक करायचंय आपल्याला, आपण पाहूया आपली कटोरी 9 इंच आली आहे की नाही. तर आपली कटोरी परफेक्ट अशी 9 इंच आलेली आहे. पाहू शकता तुम्ही 9 इंच आपली कटोरी आलेली आहे तयार. तर आपण आता हा फ्रंट इथे ठेवायचा आहे. तर आपल्याला आता आपण किती खाली गेलोय, जवळजवळ 1.25 इंच खाली गेलेलो आहे. तर आपण फक्त आपल्याला 1 इंच खाली जायचं आहे. 1 इंच फक्त खाली जायचं आहे. तर आपण हे करेक्ट करून घेऊया. तर तुमची परफेक्ट कटोरी येऊन जाते. आता आपण कट करूया म्हणजे तुम्हाला कळेल.
पाहू शकता आपली 36 साईजच्या ब्लाऊजसाठी ही जी कटोरी आहे ती आपण 9 इंच ठेवलेली आहे आणि तुमची तयार तुमची किती होणार आहे 6 इंच। तर आपण पाहूया आपली 6 इंच कटोरी कशी तयार होती। आता आपण आपल्याला 6 ठेवायची आहे तर आपण हे 3.25 घेणार आहोत। किती 3.25 आणि बाकीचं तुम्हाला म्हणजे पाव इंच तुमची शिलाई मार्जिन आणि 6 इंच तुमची तयार कटोरी। तर आपण पाहूया कटोरी तुमची बरोबर आली आहे की नाही, आकार कसा येतोय। लावून घेऊया। तर ही तुमची कटोरी तयार झाली आणि पाहूया आपली कटोरी तयार झाली पुरती का। तर करेक्ट आपली कटोरी आता तयार झालेली आहे आणि आता बरोबर सुद्धा येणार आहे। या पद्धतीने तुमची कटोरी तयार होणार आहे अशी। आपण इथं पिन लावून घेऊया। आणि इथं सुद्धा एक पिन लावून घेऊया। तर करेक्ट आपली ही तयार झालेली आहे कटोरी। आता आपण मोजून घेणार आहोत। परफेक्ट आपली 10 इंच तयार झालेली आहे आणि अशी आपली कटोरी 36 साईजच्या ब्लाऊजसाठी आपल्याला एवढी कटोरी काढायची आहे 9 इंच। आणि पाहू शकता शिलाई मार्जिन इकडे टाकली, थोडीशी जास्त टाकलेली आहे खाली वरी, म्हणून आपली 6 इंच बरोबर आपल्याला कटोरी एवढी लागते। तर अशी होती 36 साईजच्या ब्लाऊजची कटोरी। परफेक्ट अशी आपण वाढून घेतलेली आहे। आता आपण बाही पाहूया। बाही आता 36 नंबरच्या ब्लाऊजसाठी बाहीचा पेपर आपल्याला रुंदी किती ठेवावी लागणार आहे ते आपण पाहतोय। तर आपल्याला रुंदी ठेवायची आहे 9 इंच। रुंदी आपल्याला पेपर म्हणजे तुमचं ब्लाऊज जर असेल तर 9 इंच ठेवायचा आहे तुम्हाला। आणि आपण आता हे वाकडा तिकडा जो पेपर आहे तो कट करून टाकूया। बाही लांबी आपण 4 ठेवूया, 1 इंच आपण जास्त घेऊया। उतार आपल्याला 3.5 चा द्यायचा आहे। पाहू शकता करेक्ट अशी ही 36 नंबरच्या ब्लाऊजसाठी बाही आपण तयार करून घेतलेली आहे। बरोबर पाहू शकता खड्डा, ही मागची बाजू, ही समोरची बाजू। आणि आपण जे कट केलेला आहे 9 इंचावर आपले जी मार्जिन आहे, तर आपण इथं सुद्धा 9 इंचावर घेऊया। मोंढा आपण 9 इंचावर घेऊया आणि दंड घेर आपण 7 इंच ठेवूया। तर आपली तर आपण ही इथं 9 इंच थोडंसं जास्त झालेलं आहे।
9 इंच, तर पाहूया आपण परफेक्ट आपलं येते का ते आणि ही फिटिंग बरोबर. इथं कट दिलेला आहे. आता आपण शिलाई मार्जिन तर ही आपली, हे आपण इथं शोल्डर आपलं इथं जॉईंट होणार आहे. तर आपण पाहूया आपलं मोंढा बरोबर येतो आहे की नाही. परफेक्ट आपला मोंढा इथं आलेला आहे, करेक्ट. पाहू शकता आपला मोंढा असा करेक्ट आलेला आहे. तर आपला बाहीचा मोंढा 9 इंच आणि छातीचा मोंढा सुद्धा 9 इंच तयार. तर अशी ही 36 साईजच्या ब्लाऊजची कटिंग होती परफेक्ट. आता आपण आणि ही आपली क्रॉसपट्टी, असं हे आपलं ब्लाऊज तयार होणार आहे. तर नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. असेच व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.